चला आज आपण एका नवीन गोष्टीवरती चर्चा करणार आहोत। ती गोष्ट अशी आहे की प्रत्येक तरुण जो आहे ना काही गोष्टींमध्ये विभागला गेलेला आहे आणि तो म्हणजे जास्त करून करिअरच्या बाबतीमध्ये। प्रत्येक तरुणाला वाटतं की आयुष्यामध्ये सेटल होण्यासाठी किती प्लॅन महत्त्वाचे आहेत। ए प्लॅन, बी प्लॅन, सी प्लॅन, डी प्लॅन की एकच प्लॅन आणि तो जर फेल झाला तर बी प्लॅन असायला हवा का? बरं या सगळ्या गोष्टी सोडा। आता जर आपल्याला नवीन काहीतरी शिकायचं आहे, एक्झाम्पल स्किल शिकायचं, मग स्किलवरती भर दिली पाहिजे का रेग्युलर वर्कमध्ये आपण जरा जास्त परफेक्ट होण्याचा प्रयत्न केला पाहिजे? काय केलं पाहिजे? सगळ्या गोष्टीचं कन्फ्युजन मी दूर करणार आहे। बघा, आता जर तुम्ही 20-21 वयाच्या मध्ये असाल किंवा 30 वर्षापर्यंत तुम्ही तरुण असाल आणि नोकरीच्या संधी शोधत असाल, तर तुम्ही काय केलं पाहिजे? तर तुम्ही डेली स्वतःला अपडेट केलं पाहिजे। बघा, आजकाल आपण बघतो, कोणी विचार केला होता का ChatGPT किंवा जेमिनाय सारख्या गोष्टी येतील आणि आपलं काम इतकं सुलभ आणि सोपं होऊन जाईल? अजिबात नाही। पण काय होतंय, डे बाय डे टेक्नॉलॉजी डेव्हलप होतात। लक्षात येत आहे, डे बाय डे काय होतंय, तुमच्या टेक्नॉलॉजी डेव्हलप होत जातात आणि त्यामुळे काय होतंय की जे कागदाचा वापर आहे किंवा दैनंदिन आयुष्यामध्ये जी तुम्ही कामं करत आहात ती कमी होताना दिसते काहीतरी डेव्हलप होत असल्यामुळे। मग तुम्हाला आज काय शिकायचं आहे? तर आज तुम्हाला शिकायचं स्किल्स। आपण बोलूया स्किल्सवरती। जर तुम्हाला दुनियाच्या शर्यतीमध्ये जी काही जगात स्पर्धा सुरू असते त्या स्पर्धेमध्ये टिकायचं आहे, तर तुम्हाला काय करावं लागणार आहे? नेहमी धावत नाही राहायचं आहे, तर डोक्याने विचार करायचा। तुम्हाला काय करायचं आहे? अंदाजा घ्यायचा आहे समोर काय येणार आहे आणि पुढे जाऊन काही वर्षामध्ये कुठल्या गोष्टीची जास्त प्रमाणात माग असणार आहे, म्हणजे कुठल्या जास्त प्रमाणामध्ये त्या गोष्टी मागितल्या जाणार आहेत। बघा, 2027 मध्ये कुठल्या स्किल्सला जास्त ट्रेंड असेल किंवा त्या गोष्टींचा जास्त प्रमाणात मागितल्या जातील तर ते सांगते। जर तुम्हाला बोलण्याची सवय असेल तर नक्कीच अँकरिंग शिका किंवा स्वतःचं एखादं यूट्यूब चॅनल स्टार्ट करा। यूट्यूब चॅनल स्टार्ट जर तुम्ही केलं तर हळूहळू बोला। डे बाय डे तुम्ही डेव्हलप होणारच, यात काही शंका नाही, पण तुमचं सातत्य संपलं नाही पाहिजे। तुम्ही नियमित स्वतःवरती अभ्यास केला पाहिजे, काय होतंय हे चेक केलं पाहिजे। आणि कंटेंट इज ऑलवेज किंग ज्याला बोलतात तर ते खरंच आहे। कंटेंट कधीही संपू शकत नाही। काहीही कितीही जरी डेव्हलप AI झाला, कितीही वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आल्या, तर तुम्हाला लिहिणं कधीच थांबवावं लागणार नाही। तुम्हाला तुमच्या डोक्याचा वापर करावा लागणार आहे। तुम्ही जर कंटेंट क्रिएशनमध्ये जर बाप असाल तर तुम्हाला कुणी तुमचा हात धरू शकणार नाही। तुम्हाला डे बाय डे स्वतः पुस्तक वाचायची आहेत, काय नवीन आहे, कुठल्या डेटाला कुठले वाक्य छान जमतील किंवा कुठल्या गोष्टीला कुठल्या कंटेंटला कुठे व्हेरीफाय केले जाईल, हे सगळ्या गोष्टींचा तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यास करायचा। तुम्हाला AI नवीन टूल्स शिकायचे आहेत, तुम्हाला क्रिएटिव्ह थिंकिंग तुमची वाढवायची आहे, तुम्हाला नवीन काहीतरी गोष्ट करायची आहे। सोबतच बघा, आता सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात ट्रेंड आहे, सो तुम्हाला SEO किंवा ॲड्स रन करणं ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत, जेणेकरून काय होईल का तुमचा डे बाय डे माइंड जो आहे तो फ्रेश होईल। तुम्हाला काय होईल, सवय लागेल आणि तुम्ही नवीन जगामध्ये प्रवेश कराल। सोबतच बघा, आता आपल्या समोर तुम्हाला स्क्रीन दिसते, या स्क्रीनमध्ये तुम्हाला ॲज इट इज मी प्लॅन करून दिला। बघा, तुम्हाला AI आणि ऑटोमेशन जर तुम्ही शिकले तर तुम्हाला काय होतंय, तुमच्यामध्ये स्किल डेव्हलप होतात। ती स्किल झाली, त्यानंतर जसं सांगितलं स्किल कंटेंट जो आहे तो किंग आहे आणि कायम राहणारच। थर्ड गोष्ट आहे डाटा। डाटा हा काय आहे, एक इंधन आहे जे कधी संपणार नाही आहे। ते नवीन काही ना काही कंटेंट होतच राहणार आहे, तयार होतच राहणार आहे। ते क्रिएटिव्ह आहे। ऑइल सारखी जी काय आहे डाटाची गोष्ट आहे। डेटा कायम तुम्हाला ॲनालिसिस करावं लागणार आहे। डेटा ॲनालिसिसमध्ये तुम्हाला चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळणार आहेत, तुम्हाला कंटेंट क्रिएटर म्हणून चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत। आणि सोबतच जर तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनशी खेळण्याची सवय तर तुम्ही एडिटिंग नक्की शिका। जर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी सांगण्याचं आहे तर तुम्ही इतरांपेक्षा, मान्य आहे जगात खूप सारे एडिटर्स आहेत, पण जर तुम्ही सगळ्यात बेस्ट बनाल तर तुम्हाला कायम काम तुमच्या हाती असणार, यामध्ये काहीच दुमत नाही। कारण 100% तुम्ही जितके छान तितके तुमच्या हातात जास्त काम आहे। बघा, जगामध्ये प्रत्येक दुकानामध्ये फळं असतात, पण ज्याची फळं चांगली त्याचीच विकली जातात। या मताशी तुम्ही सहमत आहात ना? अगदी तसंच आहे। त्यानंतर बघा, डिजिटल प्रेझेन्स, नवीन गोष्टी ओळखणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे। तुम्ही जितक्या नवीन गोष्टी ओळखणार त्या तुम्हाला कामं येणार आहेत। त्यानंतर सायबर सिक्युरिटी, क्राईम होणारच आहे, ऑफकोर्स क्राईम होणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला सायबर सिक्युरिटी सारख्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सायबर सेलमध्ये कामं येणार, तर त्या गोष्टी शिका, वेगवेगळे ॲप्लिकेशन शिका। बघा, बघा जे असं म्हणतात ना आपण की जब तक चोर है तब तक पुलिस है और जब तक पुलिस है तब तक चोर है, क्यों नहीं हो?
तर काय आहे, तर आजकालचे चोर देखील डिजिटल चोर झालेले आहेत. त्यांच्यासाठी सायबर सिक्युरिटी फार गरजेची आहे. त्यामुळे तुम्हालाही ती शिकणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला त्यामध्ये पण एक चांगलं वेल सेटल जॉब तिथे तुम्हाला मिळू शकतं. त्या स्किल जर तुम्ही शिकला तर तुम्ही वेगवेगळ्या ॲप्लिकेशन्समध्ये कसं युनिक पद्धतीनं काम करायचं, किती लवकर तुम्ही तो डाटा क्रॅक करू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सायबर सिक्युरिटीमध्ये शिकवल्या जातात. किंवा यापेक्षाही जास्त तुम्ही सायबर सिक्युरिटीचे जेवढे काही आहे ते सर्च करा आणि त्याच्यामध्ये काम करण्याची, त्याच्यामध्ये वेगवेगळे जे आहे ते स्किल शिकण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर कम्युनिकेशन अँड लिडरशिप, ते कधी संपणार नाही. तुम्ही एखादा PR घ्या, एखाद्या पब्लिक रिलेशनशिपमध्ये जर तुम्हाला काम करायचं, तिथे तुम्हाला बोलावं लागणार आहे. तुम्हाला जर 10 पैकी बघा, दररोज जर एखादा व्यक्ती जो आहे, जो मार्केटिंग करतो आहे सोशली, फॉर एक्झाम्पल जो मार्केटिंग करतोय, तर त्याला काय म्हणतात ना, जो बोलतो त्याचे हुलगेही विकले जातात आणि जो बोलत नाही त्याची गहूही तशीच राहतात, अशी पद्धत आहे. सो तुम्ही जर बोलाल तर तुमचे हुलगेही विकल्या जातील, त्यात काही डाऊट आहे का? अजिबात नाही. कारण तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं बोलणं हे लोकांना आकर्षित करण्यासारखं जर असेल तर तुम्ही लिडरशिप करू शकता. तुम्ही त्याच्यामधल्या वेगवेगळ्या स्किल शिकू शकता. तुम्ही PR स्वतःचं करिअर स्टार्ट करू शकतात. वेगवेगळे जे कंपनीज असतात, प्रायव्हेट कंपनीज असतात, मोठ्या कंपनीज असतात, त्यांचे PR तुम्ही स्वतः हँडल करू शकता. ते कुठे बसतात, काय करतात, त्यांना काय हवं आहे, त्यांच्या ब्रँडला कुठपर्यंत पोहोचायचं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकू शकता. लास्ट वन, क्रिएटिव्हिटी. खरं तर तुम्ही किती क्रिएटिव्ह आहात. जर एखादी तुम्हाला गोष्ट येते तर त्याच्यामध्ये तुम्हाला आणखीन काय क्रिएटिव्ह करता येईल हा नक्की शोध घ्या. आणि हा जर तुम्ही शोध घेतला ना तर तुम्हाला मी 1000% गॅरंटी देऊन सांगते, डिग्री नाही तर तुमचं स्किल तुमचं काय करतं, कायम भविष्य ठरवतं. काय ठरवतं? स्किल. तुम्ही जेवढं तुमच्या डिग्रीवरती सॅलरी कमवू शकत नाही तेवढं तुम्ही एका दिवसामध्ये तुमच्या स्किल्सवरती पैसे कमवाल. हा माझा शब्द आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या ई सारथीच्या पेजला फॉलो आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.